जय शिवालाल राम राम मारकोर भाई हो मग તમને ना ये चॅनल में आयुर्वेदिक बाबतीत थोडी माहिती देतो તમારા જીવની ભાઈ તમારો વાપર કરી શક્યો અને હોતી તમારી જિંદગી આચી જાય માર કે અનુસાર की तुमची તમારા બાલ બચ્યા તમારી જિંદગીમાં आयुर्वेदिक भरपूर वापर करो आणि जीव जंतू शे हे आयुर्वेदिक वापर करायचा कतरी कतरा असे टोटल करायचं तो तंबी करे शेती जाय अनु फ्रीचा अवेलेबल तो આપણે જે आयुर्वेद वरमाई जको वात पित्त कफ हानु त्रिदोष गळे ती ऊपर जको कफ आवच होते थिएट सूटी लग पित्त आवच होते वात आवच तम जको तमने जे भी रोग हे रही है वो रोग के अनुसार तम चिकित्सा करें चाहे तो जिंदगी माई जको चली मन क्या ना हमेशा ये कहीं आते रच और दुख दर्द आते रच ये द्वारा आवच तो ये तम कंट्रोल करें चाहे तो ये उपयोग करे ईश्वर तम जको जिंदगी में और वापर करो ये कब जको छ ये हलके ती चिचारून हेव कराच तो वरून जको जेणेकरून गरम वस्तू सेवन ज़्यादा करें लगा आणि वरून जको थंडी पाणी ती एसी होती दूर काढते जा आणि वरून जको हलके चिचार मिठाई कहा मागायचं मिठोरस तो वरून जको शरीर बढतो रच बढेर काम करायचं शरीर तो वर ईश्वर जको चिचार हलको मिठाई मागायचं आणि मिठो आवडायचं तो मिठे रस्यम जको शेती ज़्यादा पंचमहाभूत छ वो माहिती जको वाटर म्हणजे आपण पाणी आणि भूमी तत्व म्हणजे जमीन ये दोई शेती ज़्यादा रच येतीच मिठो रस बनो ह्यो रच तो ये मिठे ईश्वर जको तम वापर करे रो आणि वर वापर करे ती चिचारून जको खायला दिलं मिठो तो वनवर जको शरीर ग्रोथ रहच तो धरती जको मोठ होच पाणी जको भी जाडो रहच फैलच तो ही हानु शरीर और जरूरत रहे मुळे वो चिचार हलकर मांग मंगन खावच तो तमोरून मिठो खरा सकोचो वनवर ताकत भी आवच शेवच एखादी मनक्यार ताव आयो तो वन जको मीठे रसेर शेती ज़्यादा जरूरत रहता आणि पुढे मनक्यान भी मीठे रसेर शेती ज़्यादा जरूरत रहता कहा तो वर जको पेशी रच वो जको शेती पेशी जको कमजोर है करच मनक्यान तो मीठो रस वन जको बचावच तो वन कम बुढ़े है ती बचावच तो मीठो रस खाए मायन चाहे नेचुरली तो और ज़्यादा फायदा हो साटा रस घोल ये जको क्षारीय रच आणि पेट जको ॲसिडिक रच तो तमाने एसिडिटी है तो मिठो रस केळा वगैरे